आजचा रंग होता ग्रे कलर. तर माझ्याकडं सिंपलमध्ये होती आणि ही साडी मी माझ्या जाऊबाईची घातली आणि आमच्या खुशीकडचा होता ऑलरेडी ग्रे कलरचा घागरा. तर आम्ही चाललो आज देवीचं दर्शन घ्यायला. कोणत्या देवीचं घेतो ते तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आम्ही चाललो होतो आज देवीचं दर्शन घ्यायला. तर बघा तुम्ही, इथं आम्ही पोचलो तर किती गर्दा होतं. जे नाशिकवाले आहेत त्यांना तर समजलंच असेल हे कुठलं देवीचं मंदिर आहे, पण मी तुम्हाला नंतर सांगते. तर इथं जाताना आम्ही दर्शन घ्यायच्या रांगेत चाललो होतो, तोपर्यंत काही रांग नव्हती आणि जाता वेळेस ना मग म्हणलं देवीची ओटी घेऊया. तर आम्ही तिथून ओटी घेतली आणि लगेच असे लोक खूप लवकर इथं रांगेत लागले आणि आमच्या पाठीमागं अगोदर कोणीच नव्हतं. तर तुम्ही बघू शकतात किती लोक पाठीमागं आहेत आमच्या आणि समोर पण त्याच्याही दुपटी तिपटी आहेत. तर आम्ही आलो कालिकेच्या देवीचं दर्शन घ्यायला, कालिका माताचं. तर इथून आम्ही ओटी घेतली आणि मग इथं मला ना दरवर्षी खुशीमुळं ना लवकर दर्शन भेटतं. आणि पहिल्या वर्षी तर काय झालं होतं, मी आणि खुशी घेऊन म्हणजे दर्शन घ्यायला आतमध्ये मंदिरात गेलो तेव्हा त्या पोलिसांना ताईला दया आली आमच्यावर. तर त्या बोलल्या, ताई तुम्ही छोट्या मुलींना घेऊन एका साईड कोण जा आणि लवकरात लवकर दर्शन घ्या. तर ह्या वर्षी तसंच झालं, म्हणजे लवकर नाही तरी पण खुशीमुळं मला त्या बोलल्या तुम्ही एका साईड निघून जा आणि दर्शन घ्या. तरी पण तिथून सगळेच असे म्हणजे छोटे मुलंवालेच होते, तरी पण तिथं गर्दी होती. पण आम्ही ह्यांच्यापेक्षा लवकरात लवकर गेलो. देविकेचे पप्पा ते पाठीमागच होते. आम्ही दर्शन करायला आम्ही लवकर चाललो होतो आणि इथं आमच्या देविकाला खुशीला आमची तिची फ्रेंड भेटली. तर हे बघा, ही तिची फ्रेंड नवीन झाली. तिने चॉकलेट आणली होती आणि खुशीला दिली होती आणि खुशीला म्हणलं तुम्ही दोघी वरतून चला. तर वरतून ह्या छोट्या मुलांची रांग चालू होती देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर खालून खूप गर्दा होता. त्यांना म्हणलं तुम्हाला नाही चालता येणार. तर त्यांना मग आम्ही वरतून चालवलं सगळ्या छोट्या मुलांना. इथं गट होते, तर गटाचं अगोदर दर्शन करून घेतलं खूप छान. आणि हे तो अग्नी ह्याला काहीतरी बोलता, मला नाव येत नाही, ह्याच्यावर दिवे लावले जातात. तर मग इथं पण आम्ही थोडंसं फोटो काढले. तर आम्ही लवकरात लवकर मंदिरात पोहोचलो. तर हे बघा, मी तुम्हाला बाहेरून थोडंसं दर्शन दाखवते, कारण आतमध्ये माहीत नाही मोबाईल घेऊन जातात का नाही, पण हां लोक घेऊन जात आहेत. तर हे बघा, मी तुम्हाला कालिका मातेचं देवीचं दर्शन देते, तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. मग आम्ही लवकर दर्शन केले आणि मग बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर खूप छान होतं घ्यायसारखं, पण त्याची प्राईस पण तेवढीच होती. तर हे बघा, ही मूर्ती ना मी विचारली होती तर विठ्ठल रुक्माईची, तर 800-900 रुपये सांगितली होती. तर म्हटलं ठीक आहे. आणि हे कमळचं पण विचारलं होतं, ते 80 रुपयाला बोलल्या होत्या. तर मग म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, आपण यूट्यूबला बघून आपण पण बनवू शकतात. मग आम्ही बाहेर आल्यानंतर हे बघा, बाहेरचं मंदिर खूप छान दिसत होतं आणि लोक दर्शन करून बाहेर येत होतात. मग आम्ही म्हटलं आता आपण काय करावं, पप्पाला तर टाईम लागणार आहे. तर मग आम्ही तिथून प्रसादाला पेढा घेतला आणि खुशीला म्हटलं चला आपण इथं थोडंसं फोटो काढून, कारण खूप छान मंदिर वाटत होतं. तर आम्ही इथं फोटो काढले, व्हिडिओ काढले खूप छान. आणि आज खुशीचा आणि माझा ड्रेस लुक म्हणजे सेम होता कलर, तर त्यासाठी अजून खूप छान दिसत होतो आम्ही दोघी पण. हे बघा मंदिर पण. आणि इथं खुशीचं चालू होतं मटकनं, तिचं पण ग्रे कलरचं स्कर्ट होतं त्याच्यामुळं. तर म्हटलं ठीक आहे चल तू डान्स कर, तिथं गाणे चालू होते त्यामुळं मग तिचे थोडंसं शूट करून घेतला. आणि दरवर्षी ना मी हिला ग्रे कलर हा घालते. गेल्या वर्षी ऑरेंज कलर होतं म्हणून तिला पण हा ड्रेस घातला, तो ऑरेंज कलर आला होता म्हणून, आणि ह्यावेळेस ग्रे आला होता. मग आम्ही इथून पेढे घेतला होता, कारण खुशीला लागली होती खूप जोराने भूक. तर तिला म्हटलं चला आपण दुसरं काही तर नव्हतं, मला तो उपच नव्हता, पण म्हटलं पेढा घेऊ. तर आम्ही हा मिक्स पेढा घेतला, 120 रुपयावाला डब्बा. तर तिला म्हटलं खायचं का, तर ती नको म्हणत होती, पण तिला म्हटली आपण दोघी खाऊ. तेव्हा ती आली, तिला म्हटलं उठून उभा राहायचं, ती काही राहत नव्हती. ती म्हणत होती मम्मी तू पण बसली, मग मी पण बसते. तर मी म्हटलं बाळा मी बसले, पण मी असं वेगळं बसले, तर तू उठ म्हणलं, मी तुझ्या साईजची झाले. मग मी खाल्ला आणि तिने पण आम्ही पेढा खाल्ला, कारण तिच्याबरोबर मला पण भूक लागली होती ती. मग आम्ही फक्त एक पेढा खाऊन घेतला आणि नंतर म्हटलं प्रसादाला देता येईल, पण ते काही राहतं का आमच्या दोघं आल्याशिवाय. तर हे दोघांनी मग खाऊन घेतलं. मग आम्ही हे दोघांची वाट बघत बसलो होतो इथं, त्यांना खूप टाईम लागला होता. तर तरी पण मग आम्ही तिथं थोडंसं फोटो ते काढले आणि इथं मग सगळ्यांसोबत थोडं बसून घेतलं. तर हे बघा आले आणि असं झालं की हे असं वाटलं ह्यांना की एका मेळ्यामध्ये हरवलं होते आणि नंतर पुन्हा हे भेटले. ह्यांचं असं त्यांच्या चेहऱ्यावर दाखवत होतं. मग आमची देविका तर खूप थकली होती, तर तिला लगेच ताण लागली होती. आणि खुशीला कधी पप्पा भेटलेच नव्हते, तर लगेच तिच्या पप्पाच्या मांडीवर जाऊन बसली. आणि बघत बघत तर लगेच अंधार पण झाला. त्यानंतर मग लाईट पण खूप भारी वाटत होतं. मग आम्ही तिथं म्हटलं चला आपण फोटो काढू. फोटो काढले आणि घरी यायला निघालो.
तर तिथं पुन्हा एवढा पाऊस आला ना, मग आम्ही बरं झालं गावात आलो होतो. तर तिथं थोडंसं आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं. तर त्या अगोदर नाही तिथं असं काहीतरी दाखवलं होतं. तर ते म्हणले आपला रोग कोणता होतो त्याच्याविषयी ही माहिती त्यांनी दाखवली होती. रोग कशाप्रकारे होतो. मग गावात तिथं जत्रा भरली होती. तर मग तिथून मला फक्त लिपस्टिक आयलायनर घ्यायचं होतं. तर माझं संपलं होतं. तर त्यामुळं मी इथून लिपस्टिक आणि आयलायनर घेतलं. घ्यायचं म्हणतं खूप काही होतं, पण म्हणलं जे लागेल तेच घ्यावं. तर त्यासाठी मी हे 2 कलर होते. तर मग मी पर्पल कलरचं घेतलं, म्हणजे राणी कलर. आणि नंतर मग गावात आलो होतं. तर गावात दुकानात शिरलं की नाही की खूप जोराने पाऊस चालू झाला. आता बसायला पण जागा नव्हती. तर त्याला मला चला आपण दुकानात नुसतं टाईमपास करून घेऊ, काही घ्यायचं तर नाही. पण मग थोडासा टाईमपास केला आणि मग म्हणलं आता जाऊ द्या, आम्हाला असं काहीतरी घ्यायचं होतं कोणासाठी तरी. मग आम्ही तिथून एक ड्रेस घेतला आणि मग नंतर तरी पण खूप जोराने पाऊस चालूच होता. तर त्याने म्हटलं आता काय करावं. तर आम्हाला तिथं गावामध्ये गेल्यानंतर ना 1-1.5 तास लागला होता पावसात बसण्यासाठी. आणि मग घरी आलो थोडंसं बारीक झाल्यानंतर. तर त्यांना म्हणलं आता मी तर काही करणार नाही स्वयंपाक. मग त्यांनीच पनीरची भाजी बनवली आणि मग आम्ही घरी आल्यानंतर जेवण केली. इथे मी त्यांना म्हणत होते की तुम्ही भाजी खराब केली म्हणून. आणि आमची देविका मला म्हणते तू गप्पा बस म्हणली, तू छान झाली भाजी, तुलाच येत नाही. तर ही पप्पाची चमची बघा कशी पप्पाची तारीफ करते. खुशीला म्हणलं तू सांगता, खुशी म्हणत होती मम्मीच बरोबर.